नमस्कार, मी विलास भडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतायत. जाणून घेऊयात ते काय म्हणतात. न्याय कसा मिळेल हा आग्रह आमच्या सगळ्यांचा राहील. सर, कोर्टामध्ये एक बदल दिसतोय. केंद्र सरकारचं 10% आर्थिक आरक्षणाचं प्रकरण सुद्धा विस्तारित खंडपीठाकडे गेलं, मात्र त्या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही. महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत मात्र असं झालं की म्हणजे विस्तारित खंडपीठाकडे देण्याची मागणी मान्य झाली, पण ते करताना स्थगिती देण्यात आलेली आहे. तर हा निर्णय तुम्हाला आश्चर्यकारक वाटतो? असं की मला याचं भाष्य करायची इच्छा नाही. मला कोर्टाच्या संबंधीची शंका घ्यायची नाही. मला कोर्टाकडून पुन्हा एकदा न्याय मिळेल या संबंधीचं वातावरण पाहिजे. उगीच त्याच्यामध्ये आम्ही शंका घेणं कुणी घेणं, कारण काही कोर्टाच्या बाबतीत काय ना तुमच्या हातात ना माझ्या हातात. आपण सामंजस्याने जाऊन लिगल फाईल मांडू, अन्य ठिकाणी या संबंधीचे निर्णय घेतले ते नजरेसमोर ठेवू आणि त्याच्यातून या मुलांना न्याय मिळेल अशी काळजी घेऊ. सर, जिस तरीके से अभी कंगना रनौत की जो अभी बातें चल रही है, वहीं पे उसके ऑफिस को तोड़ा गया, तो क्या ये मुद्दा अब कंगना रनौत वर्सेस स्टेट हो गया है या शिवसेना हो गया? कैसे देखते हैं पूरी कोई स्टेट सिचुएशन को? गवर्नमेंट का इसमें कोई संबंध नहीं. जो कोई क्या रेसिडेंस या कार्यालय पर जो कोई कदम उठाए ये मुंबई महानगर पालिका ने किया है. जहाँ तक मेरी इंफॉर्मेशन है वो BMC बॉम्बे म्यूनसिपल कॉरपोरेशन के जो रूल्स रेगुलेशंस हैं वो इसके दूर जाने का काम नहीं किया. तो कई जगह पर महानगर पालिका ऐसे कदम उठाते हैं. ऐसे कदम हमने उठाए, ऐसा एक्सप्लेनेशन मुंबई महानगर पालिका के तरफ से आया है. और महानगर पालिका ने ये कहा है कि ये महाराष्ट्र गवर्नमेंट या किसी का डिसीजन नहीं, ये कॉर्पोरेशन का डिसीजन है और इसलिए आज इसकी पूरी जिम्मेदारी कॉर्पोरेशन को इनके ऊपर ही है. सर, कंगना रनौत ने आज ट्वीट भी किया. श्रीमती सोनिया गांधी जी को ट्वीट करते हुए कहा कि आप भी एक औरत हैं. जिस तरीके से मेरा बर्ताव चल रहा है, आपकी सरकार महाराष्ट्र में है, आप कुछ क्यों नहीं करती? इस पर क्या बोलेंगे? मैं क्या कहूँ, उन्होंने पूछा उनको तो उनको पूछिए. मैं इसके बारे में क्या जवाब. मगर जहाँ तक सरकार है मुझे लगता है कि ये इसमें सरकार का कोई संबंध नहीं. सर, कोरेगाव भीमा प्रकरण जे आहे त्याची चौकशी SITकडे दिली जाऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कोरेगाव भीमाचं प्रकरण जे आहे तर ते प्रकरण सुद्धा SITकडे दिलं जाऊ शकतं. नाही, काल मीच या संबंधीची एक बैठक घेतलेली होती आणि मला असं वाटतं की या प्रकरणाच्या संबंधी SIT नियमांची जर भूमिका सरकारने स्वीकारली तर ते टिकू शकेल असा एक सल्ला मला काही जाणकार वकिलांनी दिलेला आहे. आणि म्हणून त्या संबंधीची प्राथमिक चर्चा काल मी माझ्या काही सहकार्यांच्यावर केली आणि राज्यातल्या 2 संबंधित मंत्र्यांना विषयाशी त्यांना असं सुचवलं की तुम्ही तुमचे लीगल ॲडवायझर यांना विश्वासात घेऊन याच्यात आपल्याला काही वेगळी ही SITची भूमिका घेता येईल का याचा अभ्यास करा आणि जर शक्य असेल तर त्या रस्त्याने गेला तर त्याची उपयुक्तता होईल. सर, अगर कंगना के मामले की और बात की है शिवसेना का सर अभी तक स्टैंड रहा है. आपको लगता है कि कहीं ना कहीं ये वर्सेज राइवलरी टाइप का अगर आगे की तरफ निकल रहा है कि कंगना का और शिवसेना के बीच में जिस तरह की बातें चल रही हैं, कई लीडर्स अरे हमें मालूम है शिवसेना की क्या बात है, मुझे तो मालूम है. मेरे से बात की नहीं. तो पार्टी है, इंडिपेंडेंट पार्टी है, उन्होंने कुछ तय किया होगा तो उनका अधिकार है, इसमें हम नहीं जाएंगे. टेंशन बताओ तो हम इसमें इंटरेस्ट ही लेते हैं. मेरी पार्टी जहाँ तक है NCP, जो कोई कंगना या कुछ जो जगह है इसमें हम लोग कोई आसपास भी नहीं, ना हमने कहा इस बारे में रिएक्शन दीजिए. सर, सुशांत सिंह डेथ राजपूत अगर बात करें, राजपूत की डेथ की बात करें, तो जिस तरीके से इन्वेस्टिगेशन चल रही है, रिया चक्रवर्ती को भी अरेस्ट किया गया है. सर, आपकी तरफ से आपका टेक क्या होगा? क्या बोलेंगे इस पूरे मामले को? भाई इन्वेस्टिगेशन चालू है. अभी ये CBI के पास केस है. एक बार CBI के पास इन्वेस्टिगेशन की प्रोसेस शुरू होने के बाद इस पर रिएक्शन क्या देना. CBI देश की सबसे बड़ी ऑर्गेनाइजेशन और देखेंगे क्या होता. सर, सुशांत राजपूतच्या आत्महत्यानंतर ज्याप्रमाणे ड्रग्सचे अनेक मुद्दे बाहेर येत आहेत, आपल्याला असं वाटतं की हे ड्रग्सचे संपूर्ण जे जाळं मीडिया याच्यामध्ये पसरलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते संपायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी विशेष याच्यातून जर ड्रग्सचा विषय पुढे आला
तो माझ्या मते मुंबईच्या पोलीस यंत्रणेनं याच्यामध्ये अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण हा प्रश्न अबडचा नाही. या निमित्तानं एक चुकीचा व्यवसाय आणि या निमित्तानं एक नव्या पिढीच्यामध्ये एक वेगळी व्यसनाधीनता हा वाढवायचा प्रयत्न होत असेल तर हे थांबवलं पाहिजे. याच्यात दोन घटक आहेत. एक तर कुटुंबातले पालक यांनी जागरूक राहिले पाहिजे आणि मुंबई पोलिसची यंत्रणा तिन्हीसुद्धा या बाबतीत अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे. सर, भारत चीन सीमा वादानंतर आज पहिल्यांदाच डिफेन्स कमिटीची मीटिंग झाली. अच्छा, हां, आमची 3 वाजता आता आहे. हां, पण सीमेवरची परिस्थिती जी आहे तर ती नियंत्रणात आहे असा विश्वास तुम्हाला वाटतोय सरकारकडून? मी काही सांगू शकणार नाही. आत्ता माझी 3 वाजता डिफेन्सची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये मी त्यांना विषय दुसरे आहेत आणि डिफेन्सचे अन्य विषय आहेत. पण मी तिथं सुचवणार आहे की जरूर अन्य विषयाची सुद्धा चर्चा करायला हरकत नाही. पण आज आम्ही सगळेजण अस्वस्थ आहोत की भारत चीन सीमेवर पर्टिक्युलरली लडाख आणि या परिसरामध्ये जे काही घडतं याच्या संबंधीचं वास्तव चित्र हे प्रेझेंटेशन आम्हाला करावं अशा प्रकारची मी विनंती करणार आहे. सर, आपण डिफेन्स कमिटीमध्ये आहात सदस्य म्हणून, आता काम आज कमिटीमध्ये जाणार आहे. आपण काही तज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे की सीमारेषेवर काय होतं कशा प्रकारे. असं वाटतं की सर चीन आणि भारतच्या सीमारेषेवर ज्या काही घडामोडी झाल्या आहेत त्या सरकार लपवण्याचा प्रयत्न करतं? असे मी उगीच सरकारला दोष देणार नाही किंवा असे आरोप करणार नाही, कारण माझ्याकडे त्याची काही माहिती नाही. पण दुसरी गोष्ट अशी का हा सेन्सिटिव्ह विषय, हा देशाच्या रक्षणाचा विषय. या ठिकाणी आपण कुणी कोणावरती टीका टिप्पणी आरोप हे न करता आज या देशातल्या सैन्य दलाचं मनोबल हे टिकेल कसं आणि त्याच्या पाठीमागे अवघा देश कसा उभा राहील आणि त्या माध्यमातून जे कुणीतरी अतिरेकी भूमिका घेण्याची शक्यता दिसते शेजारच्या देशातून, त्याला आवर कसा घालते हाच विचार आपल्याला एकत्र येऊन केला पाहिजे. सर, पार्लियामेंट का सेशन मॉनसून सेशन शुरू होने वाला है और इस बार क्वेश्चन आवर नहीं रहेगा. आप तो सर कैसे देखते हैं तो क्वेश्चन आवर का ना होना पार्लियामेंट के? अभी नहीं है, आज की स्थिति अलग है. ये कोरोना से हो गई, नहीं तो इस तरह का पार्लियामेंट कभी होता है? हम 4 अलग अलग जगहों पर बैठने वाले हैं क्योंकि सिचुएशन में है. इसलिए ये सब लोगों के साथ स्पीकर साहब ने डिस्कस किया था, हम लोगों से भी डिस्कस किया था. और इसलिए आज की स्थिति में आज तक 1950 तक आज तक कभी तक ऐसी स्थिति हुई थी? कभी हुई नहीं थी. एक एबनॉर्मल स्थिति है और जब एबनॉर्मल स्थिति है तब समझदारी का काम हम लोग नहीं करेंगे तो दूसरा कौन करेगा? सर, कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातील त्याचं मोठं प्रमाण संक्रमण वाढत आहे. आटोक्यात येत नाही आहे. सर, याच्यामध्ये सरकार उपाययोजना करत आहे, परंतु त्या सरकारच्या उपाययोजना ज्या आहेत योग्यरित्या अंमलबजावणी करत येत नाही असं दिसतं सर. काय मला काही तसं वाटत नाही. मी फार फिरतोय, अनेक जिल्ह्यात फिरलेलो आहे. लोक जागृत आहेत. सर्व शासकीय यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत आहे. तर मी त्यांना दोष देणार. थँक्यू. थँक्यू सो मच. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ही पत्रकार परिषद आपण ऐकली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की भाजप सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाहीये आणि आता अध्यादेश काढणं हा एक पर्याय असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करते, त्यामुळे त्याबद्दल बोलणं त्यांनी टाळलेलं आहे. पण कंगनाच्या कार्यालयावर जी कारवाई झाली ती पालिकेनं केलेली आहे, राज्य सरकारचा त्याच्यात काहीही संबंध नाही अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे हात सुद्धा झटकलेले आहेत. आणि कंगनाचं जे सगळं प्रकरण सुरू होतं त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे.